तसा माझे आमदार चिमणरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. बर. पण कुठं तरी एकाच ठिकाणी अतिशय प्रामाणिक राहायचं. बर. तेव्हा मी भारतीय जनता पक्षाचा शहरात अध्यक्ष होतो. रामराजे साहेब यांचा मला फोन आला. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी फलटण मध्ये आलेलो आहे. फलटण मध्ये मी आलो होतो ते संपदा मुंडेंचं जे निधन झालं, तर त्या अनुषंगाने मी इथं आलो होतो. इथं आल्यानंतर काही नाविन्यपूर्ण उपक्रम असतील, प्रकल्प असतील, तर त्याची माहिती घेत गेलेलो आहे. आणि ह्या फलटणमध्येच एक मूकबधीर मुलांची शाळा बघण्यासाठी आलो होतो आणि फार अप्रतिम असं काम या शाळेचं आहे. आणि ती शाळा चालवतात दादासाहेब चोरमले. तर दादासाहेब चोरमलेंचं हे जे काम आहे, या मुलांसाठीचं जे काम आहे, ते मी बघितलं. अतिशय उत्कृष्ट असं काम करतायत ते. म्हणजे शाळेला सरकारचं अनुदान असो नसो त्याची काही पर्वा न करता ते समाजामध्ये गेले 35-40 वर्ष जे काही काम करतायत, तर त्या माध्यमातून त्यांनी माणसं जोडलेली आहेत आणि त्यातून ते हे शाळेचा त्यांनी फार सुंदर असं विकास केलेला आहे. आणि मी प्रभावित झालो त्यांच्या ह्या कामावर. आणि मग ते पाहत असताना माझ्या लक्षात आलं की म्हणजे त्यांनीच सांगितलं की इथं निवडणुकीलाही उभे राहिलेत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की इथल्या नगर परिषदेच्या निवडणुका फलटणच्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकीलाही ते उभे राहणार आहेत. आणि यापूर्वी ते नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर मला इथल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा कोणाला प्रसिद्धी मिळावी वगैरे असा माझा काही हेतू वगैरे नव्हता, नाही सुद्धा. परंतु राजकारणामध्ये हे अशी माणसं आहेत, हे आपलं अजूनही म्हणजे आता इतकं घाणेरडं राजकारण झालेलं आहे. म्हणजे ह्या फलटण मध्ये हे जंगलराज म्हणायचं, रावणराज म्हणायचं, अशी बिकट अवस्था आहे. आणि त्या ठिकाणी असा एखादा चांगला माणूस काम करतोय, जो ज्यांना चळवळीचा इतिहास आहे, शाळेमध्ये उत्कृष्ट काम करतायत, तर मग ते राजकारणात कसं काम करत असतील याविषयी मला म्हणजे मला कुतूहल निर्माण झालं. आणि तसंही माझा प्रेक्षक वर्ग जे आहे तो जास्तीत जास्त राजकीयच आहे. आणि मग या माणसाचं काम राजकारण्यांपर्यंत गेलं पाहिजे किंवा मतदारांपर्यंत गेलं पाहिजे. ते निवडणूक लढवणार आहेत, तर इथं जर ते वेगळे प्रयोग राबवत असतील शाळेत लहान मुलांसाठी, जे लहान मुलं त्यांचे मतदारच नाहीत, त्यांच्यासाठी इतकं जर चांगलं काम करत असतील, तर मग ते मतदारांसाठी सुद्धा त्यांच्या डोक्यात काय आयडिया असतील किंवा यापूर्वी त्यांनी काही चांगली कामं केली असतील, तर मी ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. त्यांना मी बोलतो करणार आहे याविषयी. तर सर, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा सर, की तुम्ही म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे धनगर समाजाची चळवळ असेल किंवा इतर पाणी प्रश्नांची चळवळ असेल किंवा हे लहान मुलांच्या शिक्षणाची ह्या छोट्याशा शाळेच्या माध्यमातून, छोटीशी नाही फार मोठी आहे, परंतु त्या ही इतर शाळांच्या तुलनेत छोटी आहे, कारण त्यांना मूकबधीर हे लोकांसाठी छोटा विषय आहे. परंतु तुम्ही मूकबधीर हा जो छोटा घटक असलेला समाजातला, त्यांच्यासाठी तुम्ही मोठं काम करताय. तर मग तुम्ही राजकारणात हे सगळं चालू असताना राजकारणात तुम्हाला काय यावं असं वाटलं, आणि तुमच्या मतदारसंघ जो आहे तिथं तुम्ही यापूर्वी राजकारणाच्या माध्यमातून काय काय कामं केलीत? आता सर्वप्रथम मला राजकारणात काय यावं असं वाटलं, तर तसं मला खूप लहानपणापासूनच एक राजकारणाबद्दल एक आवड आहे. म्हणजे समाजकारण असेल किंवा राजकारण असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. मी सामाजिक काम तर तुम्ही माझं बघितलं असेल, दिव्यांग क्षेत्रात. दुसरं मी तुम्हाला सांगितलं, क्रीडा क्षेत्रामध्ये मी खो खोचा खेळाडू होतो. आणि मी महाराष्ट्राच्या संघात तब्बल 3 वेळा खेळलोय. महाराष्ट्र संघाचं मी प्रतिनिधित्व केलंय. एक तर माझी मॅच अशी अंतिम सामना होता महाराष्ट्र वर्सेस कर्नाटक, तो 1992 ला. अच्छा, म्हणजे स्टेट लेवलला खेळलाय तुम्ही? आंतरराज्यीय लेवल महाराष्ट्राच्या संघातनं खेळलोय मी. महाराष्ट्राच्या. आमचा सामना होता महाराष्ट्र वर्सेस कर्नाटक, अंतिम सामना होता, फायनल. आणि तो सामना पूर्ण देशभर लाईव्ह होता. दूरदर्शनला, त्यावेळेचं दूरदर्शन, आता चॅनल आल्यात बरेचसे. 1992 ला दूरदर्शनच आहे ना, त्याच्यावर तो लाईव्ह होता. मला त्यावेळेला कळायचं पण नाही लाईव्ह म्हणजे नेमकं काय.
बर, तर लाईव्ह आमच्या महाराष्ट्राच्या मुलींची आणि कर्नाटकच्या मुलींची फायनल मॅच चालू होती. हा, बर. आणि तिथं एक मोठी गाडी आली होती आणि ती गाडी तिथं त्या गाडीतनं ते सगळं प्रक्षेपण चाललं होतं. ओबी व्हॅन म्हणायचं त्याला. आणि मी OB van. म्हणलं मी काय म्हणलं तर आता मी सातारा जिल्ह्यातनं 5 जिल्ह्यातनं मी एकटाच होतो संघात. बर. पुणे, मुंबई अशा, मुंबई उपनगर, धुळे, नाशिक असे प्रत्येक जिल्ह्यातून एक दोन खेळाडू होते. तर मुंबई पुण्याची मुलं आम्ही वॉर्मअप करत असताना पहिला हाफ संपला मुलींचा, दुसरा हाफ नंतर आमचा अंतिम सामना होता. आम्ही वॉर्मअप करतो. मी म्हणले काय, ते म्हणले अरे आपली मॅच लाईव्ह होणार आहे. तर म्हणलं लाईव्ह म्हणजे नेमकं मी आपलं कायच बोललो रे, आपलं अज्ञान उघडं करायचं. ते म्हणले आपली मॅच पूर्ण भारतभर दिसणार आहे टीव्हीला. बर. ही मुलींची मॅच दिसते बघ म्हणली इथं. बर. म्हणजे ती माझी मॅच पूर्ण भारतभर लाईव्ह झाली. बर. त्यामुळे मी क्रीडा क्षेत्रात, त्याच्यानंतर मी युनिव्हर्सिटीला खेळलो. कोल्हापूरच्या संघात, युनिव्हर्सिटीच्या संघात मी 2 वेळा खेळलो. आणि आंतर विद्यापीठी सामन्यामध्ये आमच्या कोल्हापूर युनिव्हर्सिटीला भारतामध्ये क्रमांक 2 मिळाला. बर. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये मला आवड होती. आता सामाजिक क्षेत्रात मी कॉलेजच्या जीवनात असताना मी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पण. मला एक आवडच होती लोकांचं काम करायचं. मग मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे मी तसा माझे आमदार चिमणरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. पण कुठं तरी एकाच ठिकाणी अतिशय प्रामाणिक राहायचं आणि तिथं काम करायचं, अशी माझ्यावर छाप होती. कदम साहेबांची सत्ता 95 ला गेली. मला राजकारण कळायला लागलं. कदम साहेबांची सत्ता 95 ला गेली आणि राजांची सत्ता आली. त्याच्यानंतर म्हणजे रामराजे, रामराजांची. त्याच्यानंतर चिमणराव कदमाकडनं मला इकडे घेण्यासाठी अनेक ऑफर पण आल्या. पण मी म्हणलं आपण ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आपण घडलो, वाढलो, ज्यांनी आपल्याला संस्कार केले आणि ज्याने आपल्याला राजकारणाचे 4 धडे दिले, ज्याने आपली ओळख निर्माण केली, अशा व्यक्तिमत्वाला सोडायचं नाही. म्हणून मी कदम साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत. तुम्ही सोडलं नाही त्यांना? मग ते गेल्यानंतर मागच्या 9 वर्षापूर्वी 2016ला नगरपालिकेची निवडणूक झाली. तेव्हा मी भारतीय जनता पक्षाच्या शहरात अध्यक्ष होतो. काय बोलता, तुम्ही भाजपमध्ये होता? साहेब गेल्यानंतर मी भाजपमध्ये प्रवेश केला काही काळासाठी. आणि त्याच्यानंतर मला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे साहेब यांचा मला फोन आला. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावरती फॉर्म भरायची प्रक्रिया. मला फोन आला, म्हणले इकडे बंगल्यावरती ये. मी बंगल्यावरती गेलो. रामराजे साहेब म्हणले अरे दादा तू आमच्याकडनं उभा राहायची तुला. म्हणलं ठीक आहे. त्याच्या अगोदर मी मला अनेक वेळा म्हणायची लोक की राजांच्या गटात तुम्ही गेला तर तुम्ही पटकन नगरसेवक व्हाल. कारण राजा गटाचा त्यावेळेस एवढा पीक पिरियड होता, राजांनी फक्त बोर्ड दाखवायचा, तो नगरसेवक व्हायचा. म्हणजे त्यांना मानणारा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वर्ग आहे या ठिकाणी होता. आता मग मी उमेदवारी केली आणि तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल की माझ्या विरोधात, माझ्या म्हणजे महिला ओबीसी होती त्यामुळे माझ्या मिसेसला मी उभा केली आणि तिच्या विरोधात उभा राहिला. विरोधी पक्षाला उमेदवारच मिळाला नाही माझ्या प्रभागात. मग त्यांनी दुसऱ्या प्रभागात तो उमेदवार आयात केला. आणि मी उच्चांकी मताने विजय झालो. उच्चांकी मताने. किती साली? 2016ला. माझ्या जोडीला श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर होते. ते जिल्ह्यात 1 नंबरने निवडून आले आणि मी 2 नंबरने निवडून आलो. मग मी म्हणजे राजकारणाच्या प्रवाहात गेलो, सत्तेच्या प्रवाहात गेलो. मग म्हणलं तर आपण प्रवाहात गेलो तर आता सोनं करायचं. मग मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा माझ्या प्रभागामध्ये जनसंपर्क एवढा दांडगा ठेवला. फोन आला की लगेच त्याच्या कामाकडे त्याच्याकडे जायचं, त्याचं काम ऐकून घ्यायचं आणि त्याचं काम मार्गी लावायचं. मग मी काय बघितलं नाही, घरचं सुद्धा काय बघायचं नाही. मग मी पूर्ण क्षमतेने काम करायचो. मग आता माझा जो काय भाग होता प्रभागातला, योगायोगाने मला श्रीमंत रघुनाथ राजांनी काम करायला पूर्ण मोकळीक दिली होती. ते म्हणले दादा तुला काय करायची ती कर, मी तुझ्या पाठीची आहे. म्हणजे एवढा माझ्यावरती त्यांचा विश्वास होता. मग मी पहिल्यांदा आमची एक कामगार कॉलनी आहे, त्या कामगार कॉलनीत काय होतं माहितीये का, रस्ते खराब होते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नव्हती, बऱ्याच अडचणी होत्या. मग मी पहिल्यांदा 1 इंची पाईपलाईन काढली, 4 इंची लावली. नंतर गटर पाईपलाईन केली, नंतर ड्रेनेज पाईपलाईन केली, त्याच्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट तो रस्ता केला. त्याच्यानंतर एक वर समाज मंदिर बांधलं, 35 लाखाची एक जिम बांधली. त्या भागाचा पूर्ण चेहरा मोहराच बदलला. असं एक 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 करत मी पॅच वाईज सगळ्या प्रभागामध्ये प्रचंड जी लोकांच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टीची गरज असते त्या सगळ्या म्हणजे सोयी सुविधा मी उपलब्ध करून दिल्या. लोकांना काय लागतं, लोकांना पाणी लागतं, लोकांना चांगले रस्ते लागतात. मग अंतर्गत सगळी बुळं कॉन्क्रिटीकरण केली, काही ठिकाणी पेविंग ब्लॉक लावले, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बदलल्या.
आणि आणखीन काय जे त्यांच्या सोयी सुविधा, मग लोकांना अजून काय असतं माहितीये का, साधं लोकांची मागणी साधी असते तुमच्याकडनं. निवडणूक जिंकण्याचं तंत्र खूप सोपं आहे. मी तर म्हणतो आज निवडणूक ही पैशाकडे झुकत चाललेली आहे. तरी पण तुमचा जो जनसंपर्क दांडगा असेल, लोकांना काय पाहिजे माहितीये का, त्यांनी तुम्हाला फोन केला की तुम्ही तिथं हजर असला पाहिजे, त्याचं ऐकून घेतलं पाहिजे, काम होत असेल त्याचं काम मार्गी लावलं पाहिजे. तर शहरातल्या लोकांच्याकडनं आमच्याकडे काय अपेक्षा माहितीये का, काय बाबा आम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून, काय ते घराचा दाखला काढून द्या, किंवा काय बाबा जन्माचा दाखला काढून द्या, किंवा मृत्यूचा दाखला काढून द्या, किंवा ज्या काही शासनाच्या सोयी सुविधा आहेत, समजा सुलभ शौचालयाची सुविधा आहे ती मिळवून द्या. त्या योजनेमध्ये जी कोण बसते ती योजना त्यांना मिळवून द्या. मी माझ्या प्रभागामध्ये सुलभ शौचालयाची योजना अतिशय प्रभावीपणे राबवली. बऱ्याच लोकांना सुलभ शौचालय मी उत्पन्न करून म्हणजे मिळवून दिली. म्हणजे 17,000 त्यावेळेला मिळत होती. नंतर घरकुलची योजना होती. घरकुलचं बी अनेक मी लोकांचे फॉर्म भरले. का बऱ्याच जणांचे फॉर्म मंजूर झाले, काही लोकांना पैसे मिळले. पण आमचा भाग हा जबरेश्वर मंदिराच्या अंतर्गत आहे आणि ते जबरेश्वर मंदिर पुरातत्व खात्यामध्ये मोडलं जातं. होय, मी बघून आलो काल परवाच. त्यामुळे तिथं जर परवानगी घ्यायची असेल तर पुरातत्व खात्याची दिल्लीतून परवानगी आणावी लागते. आता काही लोकांनी आणली नाही, काही लोकांनी आणली, त्यांना पैसे पण मिळाले. मग आता कोणाचं घराचं कम्प्लिशन असेल, का तुम्ही एखादं घर बांधलं ते कम्प्लिशन करून घ्यायचं. काय अडीअडचणी असतात तुम्हाला माहिती, नगरपालिके म्हणजे प्रशासन कशा पद्धतीने त्रास देतं, अडवणूक करतं. बरोबर. आणि मग त्यांच्या त्या कामाला उपयोग पडायचं, त्याचं ते म्हणजे कम्प्लिशन करून द्यायचं. मी अनेक लोकांच्या घराची सुद्धा कम्प्लिशन केली. ज्याचं घर 10 वर्ष बांधून होतं, 20 वर्ष बांधून होतं, त्याला कम्प्लिशन नव्हतं, त्याला डबल टॅक्स भरावा लागतं, ती सगळी मी कम्प्लिशन केली. म्हणजे आता एक रेग्युलर काम आहे. हो, लोकांना काय पाहिजे त्याचं काम झालं ना, तू खुश आहे. बरोबर. म्हणजे ही कम्प्लिशन दिली मी. बरोबर. कोणाचं बाबा काय अडचणीचं काम आहे, बरोबर, त्या अडचणीवरती मात करता येते. शेवटी कसं आहे, लोकशाहीमध्ये कायदे हे लोकांसाठी असतात आणि ते लोकांसाठी कायदे बनवले असतात. पण एखादा जर कायदा किंवा एखादा जर प्रश्न त्या लोकांच्या आड येत असेल तर शेवटी तो कायद्याला बगल देऊन सुद्धा काम करावं लागतं. अगदी कायद्यावर बोट ठेवून काम होत नाही. म्हणजे जनतेची जी सेवा आहे ती सेवा मी अतिशय प्रामाणिकपणे केली. कधी एखाद्या वेळेस जर मला फोन नाही उचलता आला, मला मिस कॉल झाला, तर मी लगेच त्याला परत मला वेळ मिळाला की लगेच मी त्याला कॉल करणार, का फोन केला. बरोबर. तर जे मतदार असतात तर त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, जसं की महिला, वृद्ध, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतात, त्यांच्या काही वेगवेगळ्या गरजा असतात. तरुण वर्ग आहे, त्यांच्या नोकऱ्यांचे प्रश्न असतात, शिक्षणाचे प्रश्न असतात. तर ह्या प्रत्येक घटकाला तुम्ही काय काय दिलं, त्यांच्यासाठी काय काय केलं? आता प्रामुख्याने तुम्ही महिला म्हणाल तर ज्या महिलांचे पतीचं निधन झालं त्यांना संजय गांधी योजना मिळवता येते. ती योजना त्यांना मिळवून दिली. आता तुम्हाला माहिती सरकारने लाडकी बहीण योजना काढली. लोकांना आता माझ्या भाग जरा स्लम भाग आहे, काय त्या लोकांना फॉर्मच भरायचे कळत नव्हतं. मी स्वतः रात्रभर जागून फॉर्म भरायचो. दिवसभर साईड आहे ना पूर्णपणे बंद असायची. मग मी त्या महिलेला सांगायचो, माझी बहीण असेल, माझी आई असेल, मी तिला सांगायचो मी रात्री अपरात्री फोन करल. कारण का तुम्हाला माहिती आहे की ओटीपी येतो, मग तो ओटीपी तिथं भरल्याशिवाय पुढची प्रोसेस होत नव्हती. पण महिला मी सगळ्या बहिणीने आयाच मानल्या होत्या, त्यामुळे मला काय कोणाची अडचण नव्हती, मला कधी फोन करा म्हणायची. मग मी असे सगळे फॉर्म प्रभागातल्या असंख्य महिलांचे फॉर्म मी लाडक्या बहिणीचे मी स्वतः भरले. स्वतः रात्रभर जागून. कधी वेळेला माझी मिसेस सुद्धा माझ्यावर असायची, 2 मोबाईलवरनं माझं काम चालायचं. मग तुम्हाला माहिती आहे ओटीपी कधी यायचा, कधी येत नव्हता. ओटीपी आला तर काही मिनिटासाठी असायचा, त्या मिनिटात समोरच्या लेडीजने जर किंवा समोरच्या व्यक्तीचा फॉर्म नाही भरला तर पुन्हा ती ओटीपी जायचा, मग पुन्हा परत पाठवायचा. मग महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्म भरून ती त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिली. आता वृद्ध महिला आहेत, निराधार महिला आहेत, कुणाचं रेशन कार्ड नाही ते रेशन कार्ड काढून दिलं, कुणाचं रेशन कार्ड फोडायचं ते रेशन कार्ड फोडून दिलं. म्हणजे ह्या ज्या प्रामुख्याने जी सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या मी लोकांना दिल्या ना. आणि लोकांना दिल्या आणि म्हणून मला लोकांनी पसंती दिली आणि म्हणून आता मी निवडणूक लढवतोय. मी ज्या पण प्रभागातनं निवडणूक लढवल. तरुणांसाठी काय केलं? तरुणांसाठी काय मी तुम्हाला माहित नाही, तरुणांसाठी मी MPSC UPSC जी पूर्व परीक्षा देतात त्यांच्यासाठी अनेक मार्गदर्शन शिबिर ठेवली. वा वा वा. म्हणजे तेवढंच नाही, MPSC बोर्डाचे चेअरमन
हा. किशोरराजे नाईक निंबाळकर बर. जे IAS अधिकारी होते हो. त्यांचं मी मध्ये एक व्याख्यान ठेवलं. बर. मग त्यांच्याबरोबर त्यांनी एक UPSC क्रॅकर मुलगा आणला होता. बर. त्यांनी आम्हाला त्या मुलांना मार्गदर्शन केलं. रक्तदान शिबिर सार्वजनिक उपक्रमामध्ये मला जिथे जिथं सहयोगी संस्थांच्या मदतीने काम करता येईल ना तिथे तिथे मी काम करतो. आरोग्याचे बरेचसे प्रश्न असतात. मी कोविडच्या काळामध्ये साहेब मी माझ्या प्रभागामध्ये पूर्ण मोबाईल व्हॅन म्हणजे सुसज्ज औषधोपचार असणारी श्रीमंत रघुनाथराजे ज्या मार्केट कमिटीच्या सभापती तिथं विहान आहे ती विहान मी माझ्या प्रभागात दररोज फिरवायचो. मग कोणाचा रक्त तपास नसेल, कोणाला ताप येत असेल, कोणाला औषध देत असतील, अशी सगळी मी कोविडच्या काळात फिरवली. त्याचा परिणाम असा की मलाच कोविड झाला. अरे बाप. पण सुदैवानं एक चांगलं आपलं एक परमेश्वराची कृपा आहे, विरोबाची कृपा आहे, त्या मुलाची कृपा आहे, त्यातनं आपण सही सलामत बाहेर पडलो. म्हणजे एक चांगल्या कामात आपल्याला ते फळ मिळालं. मग आता कोविड मध्ये मी प्रत्येकाच्या घरात किट दिले. जीवनावश्यक किट. मग त्याच्यामध्ये तांदूळ असेल, गहू असेल, साखर असेल, चहा असेल, साबण असेल. एवढ्यावर मी थांबलो नाही. तर मी 5-5 टेम्पो रघुनाथराजे मला मार्केट कमिटीनं 5 टेम्पो द्यायचे एकदम कोबीचे. 5 टेम्पो कोबी. सगळ्या घराघरात कोबी, 10-10 कोबी एकाने, 20-20 कोबी. टोमॅटोचे मी 7 ते 8 म्हणजे तसले टेम्पो भरून आणले होते. आणि तुमच्या म्हणजे एकट्यासाठी त्यांनी पाठवले म्हणजे प्रभागात. अच्छा. म्हणजे एवढं ते रघुनाथराजे किंवा रामराजेंचं एवढं लक्ष असतं लोकांकडे म्हणजे. आणि त्यांच्याच माध्यमातून सगळी किट येत होती. दर दिवाळीला किट वाटतात ते. मग त्याच्यामध्ये मोती साबणापासून सगळं पुरवतात. म्हणजे कोविडच्या काळात दिलं पण इतर वेळेस सुद्धा ते चालू काम असतं. सगळ्या सुख दुःखात ते सोबत असतात. मग आता हे काम तर केवढं मोठं काम आहे. कोविडच्या काळात माणसं बाहेर येत नव्हती. आम्ही लोकांना दिलासा देत होतो. मी त्याच्यानंतर कोविड मधून मला 3 महिन्यात लागण झाले. मी कोविड मधून रुबे हॉस्पिटल ऍडमिट झालो. तिथून बरा झालो, इथं आलो. मी काम सोडलं नाही साहेब. मी काय केलं माहितीये का, मी दररोज माझ्या प्रभागात ज्याला ज्याला कोविड होईल त्याला फोन करायचो. कारण का त्यावेळेला तुम्हाला माहिती तपासण्या व्हायच्या. आणि मी आमच्या नगरपालिकेचा दवाखाना आहे, त्या डॉक्टरांनी मी सांगितलेलं असायचं माझ्या प्रभागात कोणाला कोविड झाला ती लिस्ट मला पाठवायची. ती मी लिस्ट दररोज घ्यायचो. कोणाला कोविड झाला असेल त्याला फोन करायचो, तुझी काय अडचण आहे का. कोणाला जर समजा दवाखान्याची अडचण असेल, कोणाला ऑक्सिजनची अडचण असेल, त्या सगळ्या सुविधा बघायचो. आणि त्याच्या उपर त्या प्रत्येक कोविडग्रस्त व्यक्तीला मी म्हणजे असं ते पौष्टिक जे किट असतं, बेदाणे असतील, बदाम असतील, काजू असतील, खारीक असेल, असे मी किट केले 550 रुपयाचे. आणि ती किट मी त्याला घरपोच करायचो. आता शेवटचा प्रश्न मी विचारतो सर, की ज्या ठिकाणी आपण बसलोय ही मूकबधीर मुलांची शाळा आहे. मी बघितलंय 2 दिवस इथं मी स्वतः मुक्कामी राहिलोय. पत्रकार 5 स्टार हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये किंवा हॉटेलमध्ये राहतात. पण मी इथं मूकबधीर मुलांबरोबर राहिलो तुमच्या शाळेतल्या. इथे चांगली सोय आहे. तर मी इथं बघितलं की तुम्ही ह्या मुलांसाठी फार नाविन्यपूर्ण म्हणजे इनोव्हेटिव्ह उपक्रम राबवलेले आहेत. फार चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे तुमची जी दृष्टी आहे ती असं वेगळं, लोकांसाठी वेगळं काय करता येईल, प्रभावी काय करता येईल, असं ह्या शाळेत मला थोडीशी तुमची लिटमस चाचणी असं म्हणू शकता ते करता आली. तर तुम्ही इथं जर असं चांगलं काम करत असाल तर मतदारसंघात तुम्ही यापूर्वी केलेली अशी प्रभावी वेगळी जे अन्य लोकप्रतिनिधी कोणीही करू शकत नाही अशी काही केलेली मोजकी कामं सांगा. किंवा आता भविष्यात तुम्ही निवडून आलाच तर मतदारांना तुम्हाला सांगायचं असेल की बाबा मी हे वेगळं करून दाखवेन तुम्हाला, तर असं वेगळं पण काय करू. आता मी ज्या पण प्रभागामधून निवडणूक लढवून त्या प्रभागामध्ये अतिशय ठोस काम करणार आहे. सगळ्यात महत्वाचं लोकांना काय लागतं माहितीये का साहेब, तुमचा संपर्क लागतो. मी नगरसेवक, मी लोकांना माझी घोषणा आहे. काय घोषणा आहे माहितीये का, की तुम्ही मला फक्त एकदा मत द्या, मी तुमचा सेवक म्हणून 5 वर्ष काम करेल. 5 वर्ष सेवक म्हणून मी काम करेल. आणि मी एक करून दाखवले लोकांना. तो लोकांचा मी विश्वास संपादन केलेला आहे. आता माझ्या मी ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवणार आहे त्या प्रभागातील नागरिकांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करणार आहे की बाबांनो, तुमच्या सर्व सुखदुःखात, तुमच्या सर्व काय तुम्हाला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत
तुम्हाला जी काय माझ्याकडनं अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टीची मी पूर्तता करणार आहे. म्हणजे तुमचा दररोजचा संपर्क असेल, तुमची नगरपालिकेची कामं असतील, तुमची तहसील कचेरीची कामं असतील, किंवा आणखीन काय ज्या मूलभूत सोयी सुविधा असतील, मग गटर असेल, घंटा गाडी असेल, काय म्हणजे नगरपालिकेतनं खूप कामं करतात साहेब. स्वच्छतेची कामं असतील, सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का, स्वच्छतेची कामं लय महत्वाची असतात. दररोज स्वच्छता झाली पाहिजे, दररोज पाणी आलं पाहिजे, आणि दररोज साफसफाई त्या भागातली झाली पाहिजे. ही सुद्धा कामं मग मी सांगितलं ना, जी नागरिकांची कामं आहेत ती 5 वर्षे नागरिकांनी फक्त मला फोन करायचा आणि सांगायचं, सर हे आमचं काम आहे, 100% ते काम मी मार्गी लावणार, तिथं माझी सर्व ताकद लावणार आणि ती लोकांची पूर्तता करणार. प्रभागामध्ये जर काही गोष्टी इनोव्हेटिव्ह करता येत असतील, जर जागा असेल तर तिथं तुम्हाला, आता जशी मी मागच्या वेळेला जिम बांधली, 35 लाखाची जिम बांधली, तिथं अद्ययावत साहित्य दिलं तरुणांसाठी. मी काय बाबा प्रभागातल्या लोकांचंच नाही तर पलटण शहरातील लोकांचं एमपीसी युपीसी क्लासेसचं नियोजन केलं. त्या माझ्या प्रभागामध्ये मला जे पण काय शक्य असेल, पण चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह, अजिबात माझ्याकडनं कधीही चुकीचं काम होत नाही, भविष्यात पण होणार नाही, एवढंच आश्वासन फक्त मी माझ्या आता येणाऱ्या ज्या प्रभागात मी निवडणूक लढवणार आहे त्या प्रभागातला मी जाहीर विनंती करतो. तुम्ही फक्त मला एक मत द्या आणि 5 वर्ष तुमचा सेवक म्हणून मला काम करण्याची संधी द्या. एवढंच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून वचन देतो आणि त्या वचनाशी मी कटिबद्धच राहून काम करणार. हा विश्वास मी कमवलाय आणि त्या विश्वासावर तुमचा मतदारांचा विश्वास आहे. मतदारांना निश्चितपणे मी कुठलंही चुकीच्या पद्धतीने काम करणार नाही, मतदारांच्या हिताचंच काम माझ्या हातून होईल, एवढंच फक्त मी या ठिकाणी नम्रपणे सूचित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही तुमची भूमिका सांगितली ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मी काही असं कोणाच्या प्रचारासाठी काही इथं आलेलो नव्हतो, परंतु तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना जे व्यवस्थेमध्ये चांगलं काम करतात तर त्यांना नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे, या भावनेतनं मी इथं आलो. तुम्ही तुमची भूमिका मांडली. तुमचे आभार. थँक्यू. नमस्कार.